रात्रीचे 11 वाजेला फायनली आम्ही इंदोरमध्ये एंट्री केलेली आहे आणि जाता जाता आम्हाला सर्वप्रथम करायचे होते जेवण. त्यासाठी आम्ही जवळचंच वृंदावन नावाचं रेस्टॉरंट बुक केलं होतं. तिथं आम्ही जेवण करायला गेलो आणि तुम्ही बघू शकता राधा आणि कृष्ण अशा 2 रूम होत्या. एका साईडला चालू होती बफे पार्टी. तर हा पूर्ण व्हिडिओ मी माझा यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे. त्यानुसार बरेचसे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करत असते. तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर आम्ही जिथं बसलो होतो ना जेवणाला, तर तिथून अशा काही व्ह्यू दिसत होता. मी तर या सगळ्यामध्ये खूप हॅपी होती. पण नित्यांशच्या ॲक्च्युली दुसरं चालू होतं. तर येताना आपण एक एरोप्लेन बघितला आणि जोवर आम्ही जेवण केले ना तोवर जेवण करता करता आम्ही 5 ते 6 एरोप्लेन पाहिलं. नित्यांशचं सगळं लक्ष इकडेच होतं एरोप्लेनकडे. आणि बघा मस्त असा व्ह्यू आणि मस्त असं जेवण त्याच्या आवडीनुसार त्याने जेवण मागवलं होतं. मस्त असं जेवण केलं आणि वृंदावन म्हटलं म्हणजे या सगळ्या प्रिंट तर येणारच ना. तर बघा अशा पद्धतीने 3D प्रिंट करून त्यांनी मस्त रेस्टॉरंट डेकोरेशन केलं होतं. आणि येताना जे आहे अशा पद्धतीने नजारा पाहायला मिळतो. तर खाली सुद्धा त्यांनी अशा पद्धतीचे छान छान प्लांट्स वगैरे कट केले आहे. आणि आम्ही ऑनलाईनच रूम बुक केली होती. तर जेवण केल्यानंतर आम्ही डायरेक्टली रूमवर आलो. तर इथं 2 रात्रीचा मुक्काम आम्हाला करायचा आहे. आणि नित्यांचं चालू होतं, मम्मी त्यांनी हे पण दिले, मम्मी त्यांनी ते पण दिले, इथं हे पण आहे, ते पण आहे, आणि इथं असं घर आहे, तसं घर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 9:80 आम्ही रेडी झालो, चहा पिली होती. तर आम्ही इथं नाश्ता करायला गेलो आणि सर्वात फेमस इथं जर काही असेल ना तर ती आहे कचोरी आणि हे पोहे. नंतर आम्ही नाश्ता केला. नंतर आम्ही गेलो प्राणी संग्रहालय पाहायला. इथून आम्ही तिकीट वगैरे काढून घेतलं आणि आम्ही प्राणी संग्रहालयामध्ये एंट्री केली. तर एंट्री करतानाच आपल्याला अशा पद्धतीचे काही स्टॅच्यू आणि छान छान पेंटिंग पाहायला मिळतात. तुम्ही बघू शकता आणि त्यांचा आनंद तुम्ही आता पहा त्याच्या चेहऱ्यावर. अशा पद्धतीने तो इतका हॅपी होता ना की काही विचारू नका. नंतर बघा गेल्या गेल्या असे मिरर लागतात ना, तर तिथं लहान मोठे जाड बारीक सगळ्या प्रकारचे मिरर असतात. आणि नंतर बघा तिथून निघालो आणि असे आफ्रिकन बंदर बघितले. काही स्नेकची बऱ्याच प्रकारची त्यांच्याकडे जे आहे ना प्रजाती होती. आणि खूप मोठे मोठे अजगर वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या याचे. तर बघा त्यांची माहिती देखील तिथं लावलेली असते. आणि तिथून निघालो आणि मस्त बर्ड्स झोनमध्ये गेलो. पॅरेंटसोबत खूप सारे सेल्फीज घेतल्या आणि तिथून निघालो. आणि सर्वप्रथम बघितलं मग हिप्पोपोटमस तिथून निघाल्यानंतर. आणि काही जंगली प्राणी जसं की याक, वॉल्फ, त्याच्यानंतर बरेचसे असे खूप प्राणी होते. फुल्ली व्हिडिओ मी अपलोड केला आहे, पार्ट 1. सेकंड पार्ट लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर बघा असं येताना बघितला हत्ती आणि मग झेब्रा. आणि बघा एक खरुताई होती. तर ती बिनधास्तपणे ना लोकांकडे जे